गुड मॉर्निंग. हॅलो नमस्कार. मी भाग्यश्री स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करते माझं मॉर्निंग रुटीन कसं असतं ते. मॉर्निंग रुटीनचा व्लॉग मी तुमच्यासोबत याआधीही शेअर केलेला आहे, बट तो माझ्या जुन्या घरामधील होता. तर आता मी नवीन घरी शिफ्ट झालीच आहे. तर मला 4 ते 5 दिवसापासून विचार येत होता की मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीनचा जो व्हिडिओ आहे तो शेअर करावा. तर फायनली तो दिवस आज आलाय आणि मी मनावरती घेतलंय. 4 ते 5 दिवस मला कंटाळाच येऊ लागला मॉर्निंग रुटीनचा व्लॉग शूट करायचं म्हटलं तर, कारण सर्वच कामं तुमच्यासोबत दाखवावी लागतात आणि मग ती सर्व कामं जर आपल्याला शूट करून घ्यायची म्हटलं ना तर त्या कामांमध्ये सुद्धा थोडंसं लेट होऊन जातं. तर चला फायनली आता मनावर घेतलं आणि तो तुमच्यासोबत शेअर करते. उठल्या उठल्या माझं पहिलं काम असतं ते की खिडक्या आणि डोअर, गॅलरीचा जो डोअर आहे तो ओपन करायचं, कारण घरामध्ये पूर्ण अंधार झालेला असतो, लाईट्स पूर्ण ऑफ असतात. रात्री फक्त एक लाईट चालू ठेवते. मग ते एवढं काम झालं की ब्रश करून घेते आणि माझं फ्रेश वगैरे होणं ते झाल्याच्या नंतरच मी किचनमध्ये एंट्री करते. त्याशिवाय मी किचनमध्ये फिरकत पण नाही, कारण किचनमध्ये काही काम नसतं. सो किचनमध्ये आल्याच्या नंतर मग त्याची जी किचनची खिडकी आहे ती सुद्धा ओपन करून घेते. आणि इकडे मी मार्केटमधनं रात्री भाजीपाला घेऊन आले होते, तेव्हाच भुईमुगाच्या शेंगा सुद्धा आणल्या होत्या आणि त्याला खूप जास्त प्रमाणात माती होती. त्यामुळे मग त्या रात्री स्वच्छ करून धुवून ठेवल्या होत्या. सकाळपर्यंत म्हटलं छान ड्राय होऊन जातील आणि त्या झाल्यात सुद्धा ड्राय. आता खाण्यासाठी आम्ही मोकळे. इकडे मी गरम पाणी पिण्यासाठी ठेवलंय. मी कधी पिते कधी पित नाही, माझं असं चालू असतं गरम पाण्याचं. पण जवळजवळ 15 ते 20 दिवस झाले कंटिन्यू आता गरम पाणी पितीये. तर ते पिलं पण जातं. मला पहिल्यापासून सवय आहे, पण मी मध्ये मध्ये म्हणजे पिण्याचा जरा कंटाळा करते, त्यामुळे ती सवय मोडून जाते माझी, असं होऊन जातं. आज बटाट्यांचे पराठे बनवायचे. आज साहेबांची फरमाईश आहे की मला टिफिनला सुद्धा पराठे दे. तर थोडेसे बटाटे एक्स्ट्रा घेतलेत, कारण आज आमच्या दोघांचा नाश्ता, दुपारचं जेवण जे काय आहे ते पराठ्यांमध्येच होईल आणि मला सुद्धा मग दुपारी पराठेच खाईल असं विचार केलाय. त्यामुळे बटाटे थोडेसे एक्स्ट्रा घेतले. लगेच मला आंघोळीसाठी गरम पाणी ठेवून देते, कारण आता बाप्पा सुद्धा, एरवी तर चालतं समजा कधी मध्ये थोडंसं लेट जरी झालं आंघोळीला तरी चालतं, पण आता बाप्पा आहेत घरामध्ये, मग आरती वगैरे करायला लागते. त्यामुळे मग लगेच आंघोळ करून पुन्हा किचनमध्ये आले. एरवी माझं असं असतं, जर टिफिनची घाई असेल ना मला, तर मग मी अगोदर टिफिन बनवून घेते आणि मग नंतर आंघोळ करते. आणि ते असतं की किचनमध्ये आपण आंघोळ केल्याशिवाय जाऊ नये वगैरे, म्हणजे त्या गोष्टीवर मी एवढं नाही मानत, असं आहे माझं. तर इकडे मग आंघोळ करून वगैरे आले आणि विजयला सुद्धा गरम पाणी ठेवून दिलं. आता चहा ठेवतीये. मी एकटी असले ना, म्हणजे मी किती लवकर उठले तरी मी एकटीला काही चहा बनवत नाही. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतेच की मी काही एकटी असल्यावर चहा बनवत नाही. तर आता विजय उठलेला, तर मग आमच्या दोघांसाठी चहा ठेवला. एकीकडे बटाटे सुद्धा जे काही उकडून झालेत आणि बटाटे थंड होत नव्हते, त्यात मी थंड पाणी टाकलंच नाही. मी तसं हाच भाजत जे आहे ते बटाटे बाहेर काढले. आणि आज कुकरला झाकण न लावताच हे बटाटे मी शिजवून घेतलेत, कारण कुकरला झाकण लावलं ना, कधी लक्ष नाही गेलं तर मग ते बटाटे जे आहेत ते गाळ होऊन जातात. आणि आज मला गाळ बटाटे नको होते, कारण गाळ जर बटाटे शिजले ना तर मग पराठे लाटताना फुटतात, तर ते व्यवस्थित जमत नाही. त्यामुळे मग म्हणजे कुकरला झाकण न लावताच बटाटे जे होते ते शिजवून घेतले. बटाटे अर्धे सोलून होईपर्यंत इकडे माझा चहा पण उकळून झाला. मस्तपैकी दोघांसाठी चहा गाळून घेतला आणि मग दोघांनी मोबाईल बघत बघत आम्ही चहा घेतो. आमचं रोजच असतं आम्ही की मोबाईल बघत आम्ही दोघं आपापला मोबाईल बघतो आणि चहा घेऊन टाकतो. तर कधी कधी गप्पा सुद्धा होतात चहा पिताने, पण मोस्टली असं होतं की मोबाईल बघतो, कारण सकाळचा टाइम असतो आणि पूर्ण रात्रभर आपण झोपलेलो असतो, मोबाईल साईडला असतो, त्यामुळे मग मोबाईल बघतो. चहा घेऊन झाल्याच्या नंतर मग आम्ही दोघांनी आरती करून घेतली बाप्पांची. कधी कधी अजय सुद्धा येतो आरतीसाठी आणि कधी मग आम्ही दोघेच असतो, तर मग दोघे जण आरती करून घेतो. रात्री क्वचित असं होतं, म्हणजे 1 ते 2 वेळाच झालं की मी एकटीने आरती केली. विजयला लेट होत होतं यायला, त्यामुळे मग बाप्पांसाठी काही रोज मोदक बनवत नाहीये. कालचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा, त्यामध्ये मी म्हणजे बाप्पांसाठी कुठल्या प्रकारचा प्रसाद बनवलेला ते शेअर केलं होतं. सो तोच प्रसाद बाप्पांसाठी ठेवतीये. बघेल आज उद्यामध्ये उकडीचे मोदक बनवेल. मग आरती वगैरे झाली, दर्शन वगैरे घेतलं, किचनमध्ये आले कारण टिफिनची घाई होती. पूर्ण जी पराठ्याची तयारी होती ती अगोदर करून घेतलेली. मग आता डायरेक्ट पराठे लाटायला घेतले. जसं मी तुम्हाला बोलली स्टार्टिंगला की बटाटे गाळ शिजले तर मग पराठे पूर्ण फुटतात लाटता वेळी. तर आज मस्तपैकी बटाटे शिजले होते. पीठ सुद्धा असं घट्ट मळलेलं मी. आज पराठे खूप मस्त बनले, म्हणजे न फुटता वगैरे छान पराठे लाटून घेतले.
आणि मस्त तेल टाकून क्रिस्पी असे भाजले. पराठे जर आपण असे थोडेसे नरम नरम भाजले ना तर नंतर खायला ते छान नाही लागत आणि मला टिफिनला पराठे द्यायचे होते. मग थोडेसे असं त्याला क्रिस्पीच भाजले जास्त तेल टाकून, म्हणजे ते एकदम असे सॉफ्ट होणार नाही टिफिनमध्ये सुद्धा. सर्व पराठे करून घेतले. विजेचा टिफिन सुद्धा दिला आणि आता विजय गेलेला आहे. तर मग इकडे कपडे धुवून घेतलेत, कारण पाऊस केव्हा पण येऊ शकतो, पावसाची गॅरंटीच नाही आहे सध्या तरी. त्यामुळे मग कपडे वाळत नाही लवकर आणि आज थोडेसे कपडे सुद्धा एक्स्ट्राचे होते. टॉवेल वगैरे धुवून टाकलेलं, त्यामुळे म्हटलं अगोदर कपडे धुवून घ्यावे. आणि असं काही फिक्स नसतं माझं की हे काम झाल्याच्या नंतर हे काम करायचं, ते काम झाल्याच्या नंतर ते काम करायचं. मला ज्यावेळी जे सुचलं ते मी करत असते. कपड्यांचं पण जर ऊन वगैरे असेल तर मग सर्व काम झाल्याच्या नंतर लास्टला कपडे धुवून घेते, किंवा मग आभाळ वगैरे आले असेल आणि पावसाचा अंदाज दिसत असेल ना तर मग अगोदर कपडे धुवून घेते आणि नंतर बाकीचे जे कामं आहेत ते करून घेते. तर इकडे पूर्ण कपडे वाळत टाकले आणि आता इकडे गॅस वटा आणि भांडी जी आहेत ती क्लीन करून घेते. सकाळची भांडी काही जास्त नसतात, रात्रीची एक वेळेस थोडीशी जास्त निघतात, पण सकाळची भांडी खूप कमी असतात. कारण माझं असं असतं, स्वयंपाक करता करता जी भांडी हातात आली ना मग ती लगेच मी धुवून घेत असते आणि साईडला ठेवून देते, म्हणजे मग भांडी ज्यावेळी आपल्याला धुवायची त्यावेळी भांडी कमी पडतात, जास्त भांडी नाही पडत घासण्यासाठी. आणि आता इकडे भांडी घासून घेते. कोळपाट बेलणं जे आहे ते रेग्युलर धुते मी. सकाळी सुद्धा चपाती झाली आणि संध्याकाळी सुद्धा चपाती झाली तर मग दोन्ही टाइम मी कोळपाट बेलणं धुवून घेत असते. आता शक्यतो रात्री भाकरी होतात त्यामुळे मग ते एकच टाइम धुतलं जातं, असं होऊन जातं. इकडे भांडी कमी होती तर मग भांडी सुद्धा लवकर घासून झाली, जास्त काही वेळ नाही लागला भांडी घासण्यासाठी. किचनमध्ये व्हिडिओ शूट करताना ना आता एक प्रॉब्लेम मला जाणून येतोय की खिडकी जी आहे ती एक्झॅक्ट समोर आहे आणि कॅमेरा तिच्या फ्रंट साईडला येतो, अपोजिट साईडला. तर मग ते जो उजेड आहे ना तो व्यवस्थित पडत नाहीये, कॅमेरा मला जसा पाहिजे तसा सेट नाही होते. तर मग त्याच्यासाठी मला काहीतरी करायला लागेल. तुम्हाला असं जाणून येत असेल थोडं थोडंसं ना व्हिडिओमध्ये मुंग्या मुंग्या दिसतात ते, बट आता त्याच्यासाठी काहीतरी डोकं लावेल मी नक्कीच लवकरात लवकर. बघूत काय होते, काय सुचते काय नाही. तर भांडी घासून झाल्यावरती मला भूक लागली, मग म्हटलं आता जेवण करून घेते. जेवणाचं पण असा टाइम फिक्स नसतो, जेव्हा भूक लागेल तेव्हा खाते. सकाळी जर नाश्ता झाला तर मग जेवायला उशीरच होऊन जातो, किंवा मग सकाळी नाश्ता नाही झाला तर मग 11 वाजेच्या 10:30-11ला जेवण होऊन जातं माझं. जेवण झालं त्यानंतर ना घर झाडून आता फरशी पुसायला घेतली आहे. फरशी सगळ्यात लास्टलाच पुसते मी, म्हणजे मग मला नंतर ना फ्रेश वाटतं आणि फरशी एकदा पुसून झाली की मग काहीच काम उरत नाही. तर नंतर एडिटिंग वगैरे जे काय आहे ते चालू असतं, किंवा आधी फरशी जर पुसली ना मग नंतर आपण जे काही काम करणार तेव्हा पण पूर्ण फरशी घाण होऊन जाते. आणि कपडे धुतल्याच्या नंतर ना बाथरूमचा दरवाजा तर उघडाच असतो, तर तेव्हा ते बाहेर शिंतोडे येतात, तर तेव्हा पण ओलं होऊन जातं. किंवा भांडे घासता वेळी, किचन क्लीन करता वेळी खाली थोडं का होईना पण पाणी सांडून जातं, त्यामुळे मग लास्टला फरशी पुसते. आणि फरशी पुसल्याच्या नंतर ना सर्व काही कसं फ्रेश वाटायला लागतं, त्यामुळे मग मला असंच आवडतं शेवटला फरशी पुसलेलं. आणि आताशी माझं काम आवरून झालंय. तुम्ही बघितलं 7 वाजेला उठली होती, म्हणजे 7ला उठली, 15 मिनिटं रेंगाळतातच माझे इकडे तिकडे, कारण माझी ना झोप जाण्यासाठी मला 15 ते 20 मिनिट पाहिजे असतात. मी अंथरुणामध्येच बसून असते 15-20 मिनिट आणि त्यानंतर ना मग पुढची कामं चालू होती. तर आज 7:15ला उठली, तुम्ही बघितलंच, तेव्हापासून माझं आतापर्यंत काम चालू होतं. आणि असं नाहीये माझं की मी कंटिन्यू काम करते, असं असतं की एक 3-4 कामं केली किंवा 2-3 कामं केली की मला ना 2 मिनिटं का होईना पण मोबाईल बघावं असं वाटतो. ते मोबाईलचं काय वेळ आहे ना मला कळतच नाही. आणि मोबाईलमध्ये काहीच नाही, फक्त व्हॉट्सअप, इन्स्टा, स्नॅपचॅट हे काय जे असतं ना ते चेक करते, मग पुन्हा कामाला लागते. कंटिन्यू काम सुद्धा करते मी, पण केव्हा खूप घाई असेल, कुठेतरी बाहेर जायचं असेल मग तेव्हा माझी कंटिन्यू कामं चालू असतात, नाहीतर एरवी हे असं चालू असतं. आणि आता बाप्पांची तयारी, म्हणजे बाप्पांच्या आरतीची तयारी, बाप्पांची आरती, या सगळ्या गोष्टी सुद्धा आहेत, त्यामुळे सुद्धा थोडंसं कामाला लेट होत आहे. बट ते करायला ना खूप छान वाटतंय. रोज सकाळची संध्याकाळची आरती मस्त वाटतंय आणि आरती करता वेळी ना छान असं फील होतं. आरती झाल्याच्या नंतर घरात प्रसन्न वातावरण तयार होतं, सो ते खूप असं म्हणजे गुड वाईब्स मिळतात त्यातून, तर भारी वाटतं ते. आणि त्यानंतर ना मग आपलं जे काही रेग्युलरचं रुटीन असतं ते चालू होतं.
तर तुम्हाला दाखवलंच आहे मी माझं सकाळपासूनचं दुपारपर्यंतचं रुटीन जे असतं ते. कधीतरी 11, 11:30 पर्यंत सुद्धा काम आवरून जातं, कधीतरी 12 सुद्धा वाजतात. जर सकाळी उशिरा उठले ना तर मग दुपार उशीर होऊन जातो, आणि सकाळी लवकर उठले तर मग सकाळी म्हणजे दुपारपर्यंत लवकर असं किंवा मग सकाळीच लवकर असं काम आवरून जातं माझं. तर माझ्या मनावर किंवा मग माझ्या वेळेवर या सगळ्या गोष्टी असतात कामाच्या सुद्धा. केव्हा तरी मग एक्स्ट्राचं काम निघतं तेव्हा सुद्धा लेट होतं, आणि केव्हा मग कमी काम असेल तेव्हा पण मग लवकर आवरून जातं. तर हे काही अशा प्रकारे माझं मॉर्निंग रुटीन असतं. सो तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन कसं वाटलं मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.